आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि आजच्या फाल्यां वर्साचो शेवटचो दीस ह्या वर्साची शेवटची प्रेस कॉन्फरन्स जाता. ओके, रिगार्डिंग कोविड-19 पुराय वर्सभर मार्च पासून आतापर्यंत कोविडाच्या विशयाचेर खुबशे फावटी तुमच्याकडे हांव उलयलो. वेळच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मेसेज ती लोकां पर्यंत पावयली आणि खरेंच आमी जशें म्हणटा की भिवपाची गरज ना. हो स्टेटमेंट तुम्ही लोकां पर्यंत पावयलो तोच आधार घेवन म्हाका दिसता फेमस जालो ही गजाल वेगळी, बट तितून लोकांचो कॉन्फिडन्स आयलो आणि ताकाच लागून आमी आमची इकॉनॉमिकल एक्टिविटी सुरू करपाक शकले, टुरिजम एक्टिविटी सुरू करपाक शकले. बऱ्याचशा लोकांक तातूंतल्यान कॉन्फिडन्सूय आयलो. पॉझिटिव्ह जाल्यार सुद्दां आसत जाल्यार एक मोरल बूस्ट जो जाय आसलो भिवपाची गरज ना ह्या स्टेटमेंटांतल्यान सगळ्या लोकांक मेळ्ळो आणि आमी परत एकदां कोरोनाची सेकंड वेव म्हण किंवा कोरोनाचो नवीन व्हायरस जो अफेक्ट जाला स्पेशली इन द UK ताच्या रिलेटेड म्हण किंवा बाकी आमी 31st आयज फाल्यां 2 दीस आणि परवा पर्यंत गोंयांत खूब कडेन टुरिस्ट खूब जाण गोंयांत आयला. सरकारा कडल्यान कंटिन्युअसली प्रयत्न आसा की सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर हाजो कंपल्सरी सगळे कडेन आमी अवेरनेस करीत आसा. टुरिजम डिपार्टमेंटाच्या वतीन, पुलीस डिपार्टमेंटाच्या वतीन आमी कंटिन्युअसली म्हणजे आमी आपली काळजी घेवपाक जाय, दुसऱ्यांची काळजी घेवपाक जाय त्या पद्दतीन कंटिन्युअसली परत परत लोकांक सांगत आसा. त्या खातीर स्पेशली पार्टी ऑर्गनायज करपी हॉटेल्स, टुरिस्ट, बाकीच्यो सगळ्या प्लेसीस हांच्यांनी सगळ्या नॉर्म्सांचें पालन करचें जेणे करून जे आमी म्हणटा की कोरोना व्हायरस हो चड लोकांच्या मदीं पसरचो न्ही हाच्या खातीर तांच्यांनी तितकीच काळजी घेवची अशें म्हाका दिसता. आमचे हेल्थ डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट सगळे हाजेर काम करता. तरी सुद्दां सगळ्यांच्या माध्यमांतल्यान ही मेसेज सगळ्या लोकां पर्यंत पावची. आमी UKंतल्यान जे पॅसेंजर्स गोंयांत आयिल्ले म्हणजे ताज्या पर्यंत आमी आतां पर्यंत टोटल UK ट्रॅव्हलर्स हे आमकां 37 पॉझिटिव्ह मेळ्ळे. भितरले UK ट्रॅव्हलर्स तांचे कॉन्टॅक्ट्स पॉझिटिव्ह जाले हे 23 आशिल्ले आणि टोटल मेळोन 60 जाण आशिल्ले. टोटल 32 सॅम्पल्स टील नाव आमी पुण्याक NIV लॅबान धाडल्या. आज परत 11 धाडल्या. अशें करून 43 सॅम्पल्स ही डायरेक्ट पुण्याक NIV लॅबान धाडल्या. वी आर वेटिंग फॉर द रिपोर्ट्स. तांचे रिपोर्ट्स अजुनूय बी आमकां मेळूंक ना. फक्त दोगांच जाणांचे रिपोर्ट्स रिसीव जाल्यात ते नेगेटिव्ह आयल्या. पुण्याक फर्दर व्हायरसा खातीर जो न्यू इन्व्हेंशन व्हायरस आशिल्लो ताच्या खातीर तांचे रिपोर्ट्स हे नेगेटिव्ह आयिल्ले आसा. ना, फक्त दोगांच जाणांचे मेळ्ळ्या, उरलेल्यांचे मेळना. ओके, हे टोटल पॅसेंजर्स जे ट्रॅव्हल जाला ते सगळ्यांचेर आमी मॉनिटर करीत आसा. सगळे होम आयसोलेशन मध्ये इन्स्टिट्यूशन आयसोलेशन आसा, सगळ्यांक कंटिन्युअसली मॉनिटर करता. कालच्या रिपोर्टा प्रमाणे काल थोड्योश्यो केसीस परत एकदां म्हणजे 112 पर्यंत केसीस वाडल्यो. आमी सगळ्यांनी जर काळजी घेतली जाल्यार म्हाका दिसता ह्यो आमकां कंट्रोल दवरपा खातीर खूब बऱ्या पद्दतीचो जो आसा हो आमी कंट्रोल दवरपाक शकतले. असोच आज सेकंड लास्ट डे ऑफ दीस इयर पुराय ह्या वर्सांत वेगवेगळ्यो गजाली हांव मुख्यमंत्री म्हणूनय करपाक शकलो किंवा एक कोविड-19च्या खातीर आमकां वेगवेगळ्यो गजालींचेर आमी फोकस केलो. ताजेर थोडोसो मुद्दामून एक रिवायव करता कारण ज्यो सरकारान बऱ्यो गजाली केल्यो म्हणजे कोविड-19 खातीर कितलेशे सी फेरर्स जे आसा हे गोंयांत परत आयले. तांकां हाडपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात सरकारान इनिशिएटिव्स घेतली. कोविड-19च्या खातीर फ्रॉम द लॅब पासून ते ऑल द हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर शुन्यांतल्यान ताका लागपी सगळ्यो गजाली विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ टायम गोंय सरकारान तयार केल्यो आणि तितून करून आमी स्पेशली आमी ताका म्हणटा की सॅनिटायझर आसतले, PPE कीट आसतले ते सुद्दां गोंयांत मॅन्युफॅक्चर करपाक सुरवात केली. म्हणजे गोंयांत आमी ताका आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या नुसार खुबश्या जाणांनी ह्यो वेगवेगळ्यो गजाली करपाक सुरवात केल्यो. जवळपास 1,20,000 लेबर्स, मायग्रंट लेबर्स गोंयच्यान बाय ट्रेन, बाय रोड ते भायर गेले. तांकां गोंय सरकाराच्या मदतीनूय बी वेगवेगळी मदत जी आसा ही वेळच्या वेळार केली. ह्या सगळे कोविड-19 महामारीत industrial sector, especially with the pharma sectors, comparison with the other country,
आमच्या कडेन खूब मोठ्या प्रमाणात फार्मा सेक्टर जो आहा तो चालू उरलो. आमी फार्मा सेक्टर खूब मोठ्या प्रमाणात तांकां मदत करूं शकले. ताका लागून मॅक्झिमम मेडिसिन्स नॉट ओन्ली इन इंडिया बट फॉरेन कंट्रीज जी मेडिसिन्स गेली तितून गोंयच्या फार्मास्युटिकल्सचो मेजर रोल आशिल्लो. आमी मुद्दामून फॉर द US वचपी कंटेनर गोंयांतल्यान हांगासल्यान एक्सपोर्ट जाल्लो. ह्या सगळ्या संकल्पनेंतल्यान आमी आत्मनिर्भर भारत माननीय मोदीजी डिक्लेअर केले आणि आत्मनिर्भर भारत हाजे इम्प्लिमेंटेशन पुराय गोंयांत सगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन करपाक आमी आतां पर्यंत यशस्वी जाले. मोर दॅन जवळपास 35 डिपार्टमेंटाच्यो स्किमी येवजण्यो आमी सगळ्या लोकां पर्यंत पावयले. ताकाच धरून आमी पयले फावटी स्वयंपूर्ण गोंय हो कन्सेप्ट सुरू केलो आनी गोंयांतल्या 191 ग्रामपंचायतींनी आमचे सरकारी अधिकारी फक्त त्या ग्रामपंचायतीन वचून लागूंक ना तर खऱ्या अर्थान स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर तांच्यांनी कामाक सुरवात केली. आमी ताका एक 15 पॉयंट्स एजेंडा घालून दिला. जशें सॅनिटेशन फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, हावजींग फॉर ऑल ताजेर तेंच्यांनी काम करपाक सुरवात केली आनी म्हाका निश्चितच खात्री आसा की पुराय वर्सभराच्या भितर गोंय स्वयंपूर्णतेच्या वाटेन एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी ह्या वेगवेगळ्या सेक्टरांत गोंय स्वयंपूर्णतेच्या वाटेन वचपाक लागतलें. आमी सगळ्यो स्किमी 100% इम्प्लिमेंट करपा खातीर तांकां काम केलां. पॅन्डेमिकच्या स्थितींत गोंय सरकारच्या खूब मोठ्या प्रमाणात आमकां रेव्हेन्यू आमकां कमी जालो बट तरी सुद्दां खंयचीच येवजण सोशल सेक्टराची स्कीम आमी बंद करूंक ना. गांवठी गृह आधार, DSSY सगळ्यो स्किमी येवजण्यो आमी खूब मोठ्या प्रमाणात तश्यो चालू दवरल्यो. आमी न्यू टुरिजम पॉलिसी त्या तातूंतल्यान आमी फायनलायज केली, लॉन्च केली. नवीन टुरिजम पॉलिसी लोकां समोर हाडली. नवीन इलेक्ट्रिकल बसीस 50+100 थोड्या दिसा भितर त्यो चालू जातल्यो. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींतल्यान आमी फॉर एडवर्टायजमेंट फॉर द प्रायवेट सेक्टर्स, प्रायवेट इंडस्ट्रीज आमी लिंक करून दिली जेणे करून जे जॉब आतां पर्यंत तांकां सेपरेट एडवर्टायजमेंट करचे पडटाले प्रायवेट सेक्टराक, दे आर एम्प्लॉयमेंट थ्रू अवर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. एड्युकेशन सेक्टरात तर आमी आमूलाग्र बदल घडयलो. म्हणजे मॅक्झिमम आमच्या 10,000+ टिचरांक आमच्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान ट्रेनिंग दिली फर्स्ट टायम. म्हणजे कशा पद्दतीन आमी ई लर्निंग शिकोवपाक शकता. आनी सेकेंड इज आमचे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान दिश्टावो नांवाचो YouTube चॅनल काडलो जेणे करून पूर्ण फर्स्ट इयर पासून थर्ड इयर पर्यंत सगळ्या वेगवेगळ्या हाचे YouTube चॅनल करून तांकां ई लर्निंगाच्या माध्यमांतल्यान शिकयलें. न्यू टॅलिकॉम पॉलिसी फायनलायज केली, तेजे ऑलरेडी दिवपाक आमी सुरवात केली. न्यू CMRY पॉलिसींतल्यान PWD, WRD हांच्या खातीर नवीन कॉन्ट्रॅक्टर्सची पॉलिसी आमी फायनलायज केली. ओके. आनी स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या सकयल स्पेशली एग्रीकल्चर हितूंतल्यान प्रायमरी सेक्टरांतले वेगवेगळ्या कन्सेप्टांतल्यान आमी फुडें व्हरपा खातीर मागीर हॉर्टिकल्चर आसतलें, एग्रीकल्चर आसतलें, फिशिकल्चर आसतलें, ह्या सगळ्या सेक्टरांतल्यान एटलिस्ट म्हाका दिसता फुडल्या वर्साच्या भितर 50% गरजो आमचे गोंयकार भागोवपाक शकतले असो म्हाका विश्वास आसा. ज्या पद्दतीन तेंच्यांनी काम सुरवात केल्लें आसा त्या खातीर गोंय सस्टेनेबल डेव्हलपमेंट करपा खातीर वेगवेगळ्या पद्दतीची कामां गोंयांत सुरू जाली. 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम करता आसतना 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम जेणे करून मनरेगा आसतलें, ताच्याच बरोबर कांपा फंड आसतलो, ट्रायबल वेलफेअरच्यो स्किम्स आसतल्यो, 100% ग्रँट्स जेका मेळटा. वी हॅव फोकस ऑन दीस टायप ऑफ स्किम्स. आतां पर्यंत मनरेगा, कांपा, ट्रायबल वेलफेअर हांच्यो स्कीम आमी गोंयांत ह्या 3-4 म्हयन्यांत जे रेव्हेन्यू शॉर्टफॉल आसा ना आमी इम्प्लिमेंट करपाक शकले. पण TRI सेंटर, ट्रायबल रिसर्च सेंटर आमी गोंया खातीर नवीन रित्या इम्प्लिमेंट करपाक शकतले. FPO विच इज अ फार्मर्स प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन गोंयांत 12 तालुक्यांनी 12 FPO फॉर्म करपाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. अंडर द ट्रायफेड वनधन योजना वेगवेगळे क्लस्टर करून तेंचे प्रोजेक्ट रेडी करपाक आमी सुरवात केल्या. ओके. ऑर्गेनिक फार्मिंग त्याच्या अंतर्गत गोंयांत वेगवेगळ्या स्मॉल 500 क्लस्टर्स एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या अंतर्गत कार्यरत आसात. ताच्या खातीर तेच्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग करपाक सुरवात केला. GI टॅगिंग करपा खातीर जवळपास 15 ते 20 न्यू आयटम्स
हाचो GI टॅग जावचो म्हणूनय सरकारचो प्रयत्न आसा. अंदूचे वर्स हे 60th लिबरेशन इयर मनोवचे ह्या निमित्तान आमी सुरवात केली आनी ताका आमचे भौमानिस्ट राष्ट्रपती रामनाथजी कोविंद ह्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक आयले. पुराय वर्सभर वेगवेगळ्यो कार्यावळी ज्यो आसा ह्यो सुरवात जातल्यो तेजो प्लॅन आमी आमची जी मेन ऑर्गनायझींग कमिटी आसा तांच्या बरोबर केन्ना तरी एक 7-8 तारखेक मिटींग जातली आनी फुडले सगळे कार्यक्रम जे आसा ते कार्यक्रम आमी तांच्या समोर दवरून ताका एप्रुवल घेवन ते पुराय वर्सभर वेगवेगळे कार्यक्रम आसा. आमी विशेष करून हाजेर भर दितले रिस्टोरेशन ऑफ द मोन्युमेंट्स रिलेटेड टू द गोवा लिबरेशन स्ट्रगल हाजे खातीर ते रिस्टोर करप आनी गोंय फ्रिडम स्ट्रगलांतले जितके स्वतंत्र सेनानी आसा त्यांच्या पर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न आसा. त्यांचे व्हिडिओ रिकॉर्डिंग आसतलें, ऑडिओ रिकॉर्डिंग आसतलें, हे पुराय वर्सभर आमच्या सगळ्यांच्या सहकार्यान ते करपा खातीर आमचे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट ताजेर काम करतले. इंडस्ट्रीज डिपार्टमेंट इंडस्ट्रीज आनी ईज ऑफ डुईंग द बिझनेस IBB इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ताजेर वेगवेगळी कामां करपाक ईज ऑफ डुईंग द बिझनेस करपा खातीर आमी कार्यरत आसा. PPP सेल आमचो एक्टिवेट जाला. PPP सेलांतल्यान वेगवेगळी कामां आमी हातान घेवपाक सुरू केला. इलेक्ट्रॉनीक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर तेंय काम फुडें आयलां. तेजो सेकंड इन्स्टॉलमेंट जाता तितके बेगीन मेळ्ळो जाल्यार फुडल्या वर्साच्या भितर आमी इलेक्ट्रॉनीक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर हो कंप्लीट करपाक शकतले. ताज्या उपरांत empowering the Goan youth for creating the employment opportunities, developing the mobile apps and business, electronic manufacturing city, IT, हाच्या बरोबर वेगवेगळे नवीन IT इंडस्ट्रीज हाडपा खातीर आमी कार्यरत आसा. ट्रेडिशनल हँडीक्राफ्ट स्पेशली फॉर द कुणबी विविंग सारीज आनी नॉन फार्मिंग क्लस्टर्स हेय करपा खातीर विशेष करून आमी भर दिल्या. त्या जाग्याचेर परत एकदां आमचो सांगेर आशिल्लो, कोरगांव आशिल्लो दोनूय क्लस्टर हे जे आसा पळय न्ही हँडीक्राफ्टाचे युनिट्स परत एकदां रिवायव केला. त्या खातीर कुणबी शॉल, कुणबी सारीज हाजेर आमी फोकस केला. एक्सपोर्ट पॉलिसीचेर आमी भर दिला जेणे करून गोंयांतले जे प्रोडक्ट एक्सपोर्ट जावं शकता ताजेर फोकस केलो वयतलो. टुरिजम रिलेटेड तशें म्हटलां की न्यू टुरिजम पॉलिसी आमी काडली. ताच्या बरोबर इंटरलँड सर्कीट 3 इंटरलँड सर्कीट आमी डेव्हलप करता. स्वदेश दर्शन ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी स्कीम रोखडीच आमकां ती स्कीम ही आमचो प्रपोजल ऑलरेडी गेला. तोय पास जावन येयल्या उपरांत आमकां वेगवेगळे इंटरलँड गोंयचो एक्सप्लोर करपा खातीर ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान आमकां मदत जातली. खंयचे 3 क्लस्टराच्या हितून एक बिचोले सांखळी अप टू द बोंडला पर्यंत आसा. एक सांगे काणकोण आसा. सांगे भागांत एक तर काणकोण आसा. आमी स्टार्टींग विथ द क्रूज टुरिजम ताच्या खातीर PPP तत्वाचेर वेगवेगळे एक्सप्लोर करता. ताच्या उपरांत ह्या फावटीचो इफी हो वर्च्युअल मोडाचेर जातलो. 16 तारखेक वर्च्युअल मोडाचेर इफी करपाची तयारी केल्या. मोपाचो एअरपोर्ट गती घेता म्हटला त्या प्रमाणे 2022 पर्यंत कंप्लीट जातलो असो म्हाका दिसता. एडमिनिस्ट्रेशनान गूड गव्हर्नन्स दिवपा खातीर वेगवेगळ्यो गजाली आमी स्ट्रीमलायन केल्या जेणे करून म्हाका दिसता फर्स्ट टायम सगळ्यो वेबसायट कनेक्टिविटी परत कॉमन सर्वीस सेंटर हाजेर आमी भर दिला जेणे करून वेगवेगळ्यो गजाली फास्ट ट्रॅक जावच्यो हाच्या खातीर आमचो फोकस आसा. एड्युकेशन एंड रिलेटेड विथ यूथ आमी UPSC एग्जामी खातीर फोकस करपा खातीर आमच्या हायर एड्युकेशनांतल्यान ऑलरेडी टेंडर जो आसा तो फ्लोट केला जेणे करून फुडल्या जुनांतल्यान तांकां UPSC GPSC हाच्या खातीर भुरग्यांक ट्रेन केले वतले. ओके. ताच्या उपरांत प्रायवेट युनिवर्सिटी बील पास केला थोड्या दिसा भितर. ऑलरेडी आमचे कडेन प्रपोजलूय आयल्या. त्या खातीर वेगवेगळ्या भुरग्यांक नवीन ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो त्यो संदी ज्यो आसा गोंयांत अवेलेबल करून दिल्यो वेगवेगळ्यो. स्कील डेव्हलपमेंट एप्रेंटिसशीप ही ऑलरेडी आमी लायन अप केला. येता त्या जानेवारींतल्यान एप्रेंटिसशीप स्कील डेव्हलपमेंट वेगवेगळ्यो गजाली सुरू जाता. अशा पद्दतीन फाटल्या वर्सा वेगवेगळ्यो गजाली आमी करपाक शकले. नवीन प्लॅनिंग करपा खातीर ह्या वर्सा अजून आमच्यो नवीन प्लॅन आसा. फुडल्या वर्सा म्हाका दिसता नवीन प्लॅन जे आसा ते फुडल्या वर्साच्या पर्यंत फुडल्या फावटी डिक्लेअर केले वयतले. हाच्या प्रेस कॉन्फरन्सांत म्हाका एकूच 1-2-3 हांव उलयता आसतना म्हणजे थोडोसो एग्जाम्स ज्यो आसा तेजेर हांव पयलीं उलयल्लो
फायनल इयर एग्जाम्स ऑफ द युनिव्हर्सिटी 10th स्टँडर्ड एग्जाम आणि 12th स्टँडर्ड एग्जाम ह्यो ऑफलायन घेतले वयतले प्रॅक्टिकली एग्जाम ते भुरगे क्लासरूमांनी बरयतले कारण दिस इज अ बोर्ड एग्जाम आणि फायनल एग्जाम्स बाकीच्यो एग्जाम्स तांकां मुभा दिल्ली आसा की ऑनलायन जे हायर एड्युकेशन किंवा बाकीच्यांनी ऑनलायन एग्जाम घेवपा खातीर कांय हरकत ना पण क्लियर केला तिसरो आयच्या सगळ्यांचे पेपर्स वाचतालो की कॅनाबिसचेर खूप मोठ्या प्रमाणात राज्यात बोवाळ चल्ला एखादो गव्हर्मेंटा कडेन जेन्ना कसलोय प्रपोजल येता तेन्ना तो प्रपोजल फायनल करच्या पयलीं इट गोज टू द वेरियस डिपार्टमेंट फायनल करप काय ना ही मागीरची गजाल आसता इज एन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द इंटिग्रेटेड मेडिसिन्स आनी जेणे गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रिमियर एजन्सीज आनी त्यांनी सगळ्या गव्हर्मेंटाक कॅनाबिस ऑफ फार्मास्युटिकल मेडिसिनल यूज कशा पद्दतीन जावपाक शकता आणि स्पेशली इन द कॅनाबिस ह्यो एकाच जाग्यार कल्टिवेट करून थंयसरूच प्रोसेसींग आनी सगळ्यांक खबर आसा इट इज ओनली एंड ओनली फॉर द मेडिसिनल पर्पज हे प्रपोजल गव्हर्मेंटा कडेन केन्ना तरी आयिल्लो ते प्रपोजल बाकीच्या डिपार्टमेंटांतल्यान मूव जाला म्हणजे इट हॅज गॉन टू द वेटींग करपा खातीर लॉ डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट हाजो अर्थ गव्हर्मेंटान फायनल डिसिजन घेतलें अशें न्ही म्हणजे काही जाणांक संवय जाल्ली आसा शिता फुडें मीठ खावपाची कांयच विशय वेगळे मेळनासल्या कारणान कारण सरकाराचेर उलोवपाक आनी कांयच मेळना तेन्ना खंयचो तरी विशय घेवन उलोवप ही काही जाणांनी संवय आसा थोड्या जाणांक गव्हर्मेंटान हेचेर अजून कसलोच निर्णय घेतलेलो ना आनी गव्हर्मेंट एट प्रेझेंट हो प्रपोजल फुडें व्हरपा खातीर एखादो प्रपोजल येयलो तेजी फायल मूव जाली हेजो अर्थ फायनल केले अशें न्ही म्हणजे ती कॅनाबिस हो विशय एट प्रेझेंट गव्हर्मेंट इज नॉट टेकिंग अहेड गव्हर्मेंट हो विशय फुडें व्हरना बट फॉर युअर इन्फॉर्मेशन 2-3 राज्यांनी तेजेर ऑलरेडी बिलूय पास केला ऑलरेडी तेच्यांनी परमिशन्सूय दिला being it is an industry pharmaceutical industry म्हणून त्याच्याने तो विषय जो आसा पुढे व्हेल्लो आसा इन्स्टिट्यूटाचें नांव कितें जाता कास्को म्हणून वाचला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन्स हय गव्हर्मेंट एजन्सी इट इज एन गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे प्रिमियर एजन्सीज आसात बाकीचे एजन्सीज पैकी लिस्टेड जो रिसर्च मेडिकल हितून काम करतात त्याच्यापैकी PSUज असतात वेगवेगळे काम करतात ताजेर एक्चुअली रिलेटेड टू दॅट म्हणजे युनायटेड नेशन्स WHO रिकमेंडेशन्स हे वेगवेगळे पेपर्स तुम्हाला तितून वचपाचें ना बट गव्हर्मेंट हो विशय फुडें व्हरना कारण बऱ्याच जाणांक वेगवेगळ्या हितून हे आसा म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांक नव्या वर्साची उमेद परबी फाटल्या वर्स आमचे कोविडांतल्या महामारीत सुद्धा गेले आमी खूब कितें शिकले खूब गजाली आमकां त्या निमित्तान शिकपाक मेळ्ळ्यो आनी एक नवीन संकल्पना जी आत्मनिर्भर भारत माननीय मोदीजी डिक्लेअर केली आनी आमी गोंय सरकारान स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट लोकां समोर हाडलो तोच कन्सेप्ट फुडें व्हरपा खातीर सगळ्या म्हज्या गोंयकार भाव आनी भयणींनी सरकाराक सहकार्य करचें नवे वर्ष 2021 हे खरेंच स्वयंपूर्णते वाटेन वचपी वर्स आसतलें आनी सगळे गोंयकार हे स्वयंपूर्णते वाटेन वयचे हेच नव्या वर्साच्यो सगळ्या जाणांक शुभेच्छा देव बरें मायनिंगाचेर अजून सुरू जावना मायनिंग गेल्या वर्सा बंद आसलें अजूनय काय तोडगो येवना एक गजाल लक्षांत घेवपाक जाय ह्या वर्सा म्हणजे मायनिंगेचेर तोडगो काडपा खातीर कंटिन्युअसली म्हणजे हांव इंटेन्सली प्रयत्न करीत आसा सुप्रीम कोर्टान आसतलो गव्हर्मेंट ऑफ इंडियान आसतलो रिव्यू रिट पिटिशन हांवेनूच फायल केला डिले जावचो मागीर बट ताची कोर्टान सुप्रीम कोर्टान डेटी लागत आसा एक गजाल लक्षांत घेवपाक जाय ह्या वर्साक निदान मायनिंग भागात मायनिंग लोकांक रिलीफ दिवपाक हांव थोडी तरी शकलो ई ऑप्शनाच्या माध्यमांतल्यान आसतलें किंवा प्रेझेंट मटेरियल थंय आसतलें आसतलें डब ऑप्शनीच्यान आसतलें वा ई ऑप्शन मटेरियलच्यान आसतलें वटेवर जो ज्या पद्दतीन मदत करपाक मायनिंग इंडस्ट्रीक शकलो त्या पद्दतीन मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या पद्दतीन हांव मदत करत आसा पूण झेडपी इलेक्शना उपरांत एकूय बसका बी जावना तश्यो मायनिंगाचेर पयलीं जाल्ल्यो मागीर मायनिंगाची डेट आतां रोखडीच आसा आनी बसकाच जावपाक जाय अशी गरज ना हांव कंटिन्युअसली डेली म्हाज्या लेवलाचे विशय फॉलोअप करता आनी डिपार्टमेंटा कडेन आनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन हांव फॉलोअप करीत आसा एक सगळ्या लोकांच्या परत एकदा तू झेडपीचो विशय सांगलो म्हणून खूप बहुमतान दोन्ही जिल्हा पंचायत निवडून हाडल्या बद्दल गोंयच्या सगळ्या लोकांचो हांव खूब खूब आभारी आसा
खूप मोठे बहुमत हे माझ्या पार्टीक भारतीय जनता पार्टीक लोकांनी दिले त्या बद्दल हांव लोकांचो सगळ्या समिस्त गोंयकारांचो आभारी आसा. फेब्रुवारीन जाता म्युनिसिपल म्युनिसिपालिटी इलेक्शन्स स्टेट इलेक्शन कमिशन केन्ना तरी डिक्लेअर करतले. ड्यू आसा, CCBचे इलेक्शन ड्यू आसा, म्हणून तो कदाचित कंबायन इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशन अप्रॉक्सिमेटली 900 UK ट्रॅव्हलर्स आयिल्ले हू ट्रॅव्हल फ्रॉम द 9 डिसेंबर. सगळे टेस्टेड आसा, सगळ्यांक हय हांवें इन्फॉर्मेशन घेतला त्या प्रमाणे 9 बट सगळ्यांक टेस्ट केला. पॉझिटिव्ह 36, 37 हय फक्त पॉझिटिव्ह 37. त्याचे कॉन्टॅक्ट 23 जो रिपोर्ट आयला ते त्यांच्याच धाडलेले पयलीं ते त्यांचे आमी जे पॉझिटिव्ह आयला त्याचे रिपोर्ट पुण्याक धाडलेले ते 2 नेगेटिव्ह आहा. उरलेले रिपोर्ट येवंक ना. 2020 हांवें चॅलेंजींग घेतलें म्हणच्या पेक्षा तें म्हाका चॅलेंजींग आसलें. वेगवेगळ्या गजालींतल्यान म्हाका भायर सरचो पडलो. वेगवेगळे म्हणजे COVID-19 आसतलें, दुसरी नदीनी आसतलें किंवा मागीर बाकी सगळें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आसतलें, मदीं जाल्ली जिल्हा पंचायत इलेक्शन्स आसतलीं, ह्यो सगळ्या हातूंतल्यान म्हणजे 2020 हें खूब एक चॅलेंजींग वर्स. बट ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी वेवस्थीत रित्या सगळ्यो चॅलेंज पार पाडपाक शकले. आनी इट इज ओन्ली बिकॉज ऑफ म्हणजे सगळे कॅबिनेट कलिग्स, सगळे आमदार आमच्या सगळ्यांच्या आनी गोंयकारांच्या सपोर्टा खातीरच आमी कोविडाचेर मात करपाक शकले, कंट्रोल करपाक. सेंट्रल कितें सर इम्प्रुवमेंट अप टू कितें 2020 कितें जालो सेंट्रल स्किम्स कंपॅरिजन विथ द लास्ट इयर ह्या वर्सा आमी सेंट्रल सेक्टर स्किमी खूप मोठ्या प्रमाणात टॅप करपाक शकले. मार्च 19 पासून डिसेंबर 19 ताच्या पेक्षा जानेवारी 20 पासून डिसेंबर 20 पर्यंत मॅक्झिमम सेंट्रल स्किमींतलो फंड्स टॅप करपाक शकले वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतल्यान. म्हाका दिसता अजुनूय बी फुडल्या वर्सा आनीक इम्प्रूव जातले. विथ द हेल्प ऑफ नाबार्ड आमी वेगवेगळे प्रोजेक्ट करपाक शकले. लास्ट इयर पॉसिबल जावंक नासलें बट ह्या वर्सा म्हणजे पॉसिबल जालें कारण लास्ट इयर पयलीं 8-9 म्हयने हे सगळ्यो गोष्टी समजून घेवन इम्प्लिमेंट करता म्हणसर तितकोट म्हाकाय टायम जाय आशिल्लो हे सगळें समजपा खातीर. बट कंपॅरिजन द लास्ट इयर वी हॅव इम्प्रूव्ड लॉट. सो मेनी डिफरंट डिपार्टमेंट स्किम्स आमी इम्प्लिमेंट करपाक शकले. हाज्या पेक्षा फुडल्या वर्सा आनी खूब मोठ्या पद्दतीन आमी करपाक शकतले. स्कुलांनी फीज स्टार्ट केल्या आपल्या परत स्कूल्स जे आसा फीज घेवपाचे स्टार्ट केल्या तेंचेर कितें जातलें म्हणजे तूं खंयच्या स्कुलांनी म्हणटा बाकीचे हय फीज घेवपाचे स्टार्ट केल्या तेंच्यांनी. म्हाका दिसता नॉन एडेड स्कुलास फीज घेता. एडेड स्कुलाक काय फीज घेयना, तांकां आमी ग्रँटीन एड दिता. तांकां नॉन एडेक आमी तेन्नाय सांगला की तांच्यांनी ऑनलायन खातीर तांकां जो एक्सपेन्सीस येता ताच्या खातीर ते मिनिमम घेतले. आमी ते खंय तरी तेजेर कंट्रोल दवरपाचें तांकां तेन्नाच सांगलें. ना पण 14,000 रुपयाचो ते धाडीत आसा फीज त्यांची ती एन्युअल फीज आणि प्लस मागीर हांव म्हाज्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाक इन्स्ट्रक्शन्स दिता टेलिकॉम पॉलिसी म्हणटा आतां अजून सुद्धा गांवांनी रेंजीचो प्रॉब्लेम बरोबर आसा. आमी टेलिकॉम पॉलिसी आतां जेंच्यांनी आमकां एप्लाय केले तांकां ह्याच विकांतल्यान तांकां टॉवर घालपा खातीर परमिशन दिवपाक सुरवात केल्या. ह्या विकांच्यानूच सुरू केल्या कारण टेलिकॉम पॉलिसी जरी जाली जाल्यार ती इम्प्लिमेंट जावपाक जाय. एप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता गोंयांत आनीक एक सध्या तरी 90 टॉवरा खातीर एप्लाय केल्ले आसा वेगवेगळ्या कंपनींनी. आमी ह्या विकांतल्यान दिवपाक सुरवात केली. कांय कडेन प्रॉब्लेम आसता थोडे कडेन आमी स्पेशली तांकां रिक्वेस्ट केल्या. तांच्यांनी सांगला ताच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जाग्याचेर आमकां खबर फोकस आसा की हांगासर टॉवर जाय थंय आमी तांकां रिक्वेस्ट केलें की हांगा टॉवर घालचे. सर तुमी सांगिल्लें प्रायवेट युनिवर्सिटी जातलें म्हणून इवन आमी पळयलें की IITचो ऑफर इतलो जागो आसा आमच्या कडेन तांकां दिवपाक प्रायवेट युनिवर्सिटी. प्रायवेट युनिवर्सिटीक आमी जागो दिना. प्रायवेट युनिवर्सिटी ते जागो विकत घेता प्रायवेट मनशां कडल्यान. आनी जेन्ना आमी प्रायवेट युनिवर्सिटी म्हणटा पळय न्ही दीज आर द डिफरंट कोर्सीस वीच इज नॉट एट प्रेझेंट अवेलेबल इन द स्टेट ऑल्सो. सम कोर्सीस डिफरंट आसतले. थोडे अजुनूय गोंयांत कितलेशेच कोर्सीस जे आसा बिसायड्स दीस ते हांगासर मेळचे गोंयच्या स्टुडंटांक ताचो फायदो मेळचो ताच्या खातीर आसा. गव्हर्नमेंट रिक्रुटमेंटाच्या गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट फक्त आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन काडल्या उपरांत गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट जो आसा
आम्ही स्टाफ सिलेक्शनांतल्यान काही जणांक एनओसीज दिवपाक वेरियस डिपार्टमेंटांक या म्हयन्यांतल्यान सुरू जातल्यो तेंचे टेक्निकल पोस्ट या टेक्निकल पोस्टांक दिवपाक सुरवात जातली त्या ह्या म्हयन्यांतल्यान एडवर्टायज जावपाक सुरवात जातली. CCPचे खुबशे वर्कर 22 वर्सां तेंच्यांनी काम केलां तेंचे पासून हातून पासून काय सीसीपी म्हाका कन्सर्न एमएलए आनी त्यांचो युनियन लिडर्स हांच्यानी म्हाज्यानी प्रपोजल दवरले नॉट ओन्ली द सीसीपी बट सो मेनी म्युनिसिपालिटीज आसा तांचे वर्कर्स रेग्युलरायज करपाचें काम हातान घेतलां आमी ह्या वर्साक मॅक्झिमम जे तांकां बेनिफीट मेळपाचे रेग्युलरायज जावपाक जाय 300 कितें तरी आसा ते 332 कितें तरी आसा सगळ्या म्युनिसिपालिटीक त्याचा बेनिफिट मेळटलो. सर 2022 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील आणि या मधल्या काळात विविध पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष सुद्धा आश्वासनं देतील. मग ह्या काळात एक राजकीय ब्ल्यू प्रिंट म्हणून तुमच्या मनात काय वेगळं आहे काय? आता आम्ही 2020 आहा परवाच्यान 2021 लागतले एक वर्स आसा एक वर्सा उपरांत आमकां जो कितें ब्ल्यू प्रिंट उरपाक जाय पळय स्टार्टेड म्हणजे माझ्या डिपार्टमेंटांनी स्टार्ट केला विजन डॉक्युमेंट तयार करपा खातीर शॉर्ट टर्म आनी लॉंग टर्म विजन त्या खातीर म्हजो ब्ल्यू प्रिंट जो आसा पळय हांवें म्हाज्या पयच्या आपल्या लिबरेशन डेच्या हितून सांगला की आमकां ब्ल्यू प्रिंट तर खूब फुडलो तयार करपाक जाय पण एटलिस्ट म्हणजे जाका आमी 2025 पर्यंत गोंयाचें जें विजन जें आसा हें ठरोवपाक जाय तर ती शॉर्ट टर्म जो आसा आसतलो फुडल्या इलेक्शना वयच्या पयलीं तो पॉलिटिकल ब्ल्यू प्रिंट आसतलो गोंय राज्याच्या विकासा खातीर. हिंदी हिंदी